तेजस्विनी, बिग टीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. भाजपने गाडगे यांच्यावर उमेदवारी लादली. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील सांगलीत पाकीजा मस्जिद समोर जयश्री पाटलांची सभा. आमदारांनी गेल्या 10 वर्षात विधानसभेत तोंड सुद्धा उघडले नाही. मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षाने गाडगे यांच्यावर जबरदस्तीने उमेदवारी लादली. यांना स्वतः निवडून याची शाश्वती नाही का? तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे. पक्षाने त्यांना उभे केले आहे, त्यामुळे यांना निवडणुकीसाठी उभाच राहायचं नव्हतं. त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणाघणाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिला. सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील पाकीजा मस्जिद समोर जयश्री पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील, सोनिया होळकर पाटील, सत्यजित पाटील, संग्राम पाटील, माजी नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, युनुस महार, निरंजन आवटी, माजी महापौर किशोर शहा, कय्यूम पटवेगार, सिकंदर जमादार, मुस्ताकभाई खातिक, RPIचे किरण कांबळे, महावीर कागवाडी, वंचितचे नितीन सोनवणे, ॲडव्होकेट शहाबाज नाईकवाडी, संतोष पाटील, शीतल लोंढे, शमिकांत आवटी यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे प्रतीक पाटील म्हणाले, आमची विचारसरणी काँग्रेसची आहे. ही लढाई काँग्रेस विरोधी नाही. भाजपला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे. त्यामुळे आमच्यासाठी मुस्लिम समाजाचे मतदान महत्त्वाचे आहे. जयश्री पाटील हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. गाडगे यांनी विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का? त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच नगरसेवक कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे? ज्याला तुमच्या अडचणीची जाण नाही तो तुमचा उमेदवार नाही. त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभी केली आहे. त्यामुळे सांगलीत महिला पॅटर्न राबवूया. जयश्री पाटील म्हणाल्या, विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु मी मदन पाटील यांची बायको आहे. मदन पाटील एक लढवय्या नेता होता. त्यामुळे लढत्या रणांगणातून मी कधीही माघार घेणार